लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात। अयोध्या पार्क, अमरापूर रोड, पलूस आणि साई सिद्धी पार्क, जुना येळावी रस्ता, शिवाजीनगर रोड, पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह बांधकामासाठी नामांकित बँक, वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 8888088604, किरण निकम 9579771177, विनय राजमाने 9503415050। सांगली येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणकडून ई-सिगारेट विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या। शासनाकडून निर्बंधित असलेल्या 8 ई-सिगारेट जप्त करून संशयित लखन चंद्रकांत मंगलमय या सांगली येथे ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने केली। माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी त्यांचे अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगलीकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक तयार करून अंमली पदार्थाच्या अनुषंगाने इस्मांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आला आहे। सदर पथकास पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी अंमली पदार्थ व त्या अनुषंगाने माहिती काढून कारवाई करण्याकरिता सूचना दिल्या। त्या अनुषंगाने सांगली विभागात संशयित असलेल्या ठिकाणी पानटपऱ्यात चेक करत असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदारामार्फत टीप मिळाली की सांगली मारुती रोड येथील ओ ब्लेड्स अँड नॉवेल्टी नावाच्या दुकानात मालक लखन मंगलानी हा बेकायदेशीररित्या ई-सिगारेटची विक्री करीत आहे। या माहितीप्रमाणे पथक सांगली मारुती रोड येथील ओ बेल्ट्स अँड नॉवेल्टी नावाच्या दुकानात जाऊन दुकानातील काउंटरवरील इस्मास त्याचे नाव गाव विचारले। त्याने त्याचे नाव लखन चंद्रकांत मंगलानी, वय 35 वर्ष, राहणार लोंढे कॉलनी, मिरज असे सांगितले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याच्या दुकानाची झडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष त्याच्या दुकानाची झडती घेतली असता काउंटर लगत एक पांढऱ्या व लाल रंगाच्या बॉक्समध्ये एकूण 8 ई-सिगारेट मिळून आल्या। त्याने सदरचा माल कोठून आणला याबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा माल युटो एक्सप्लोरर कंपनीच्या वेबसाईटवरून कॅश ऑन डिलिव्हरी पद्धतीने मागवला असल्याचे सांगितले। त्यास प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चर्स, इम्पोर्ट, एक्सपोर्ट, ट्रान्सपोर्ट, सेल डिस्ट्रीब्युशन, स्टोरेज अँड ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट 2019 अन्वये ई-सिगारेट विक्री करणे प्रतिबंधित असताना सुद्धा सदर ई-सिगारेट मागून त्याची साठवणूक केल्याबाबत मिळून आल्याने तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष सदरचा मुद्देमाल सविस्तर पंचनामा करून जप्त केला। या आरोपीवर सांगली शहर पोलीस ठाण्यास वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत, पोलीस हवालदार इम्रान मुल्ला, अमोल एदाळे, संकेत मगदूम, अतुल माने, प्रतीक्षा गुरव, पोलीस नाईक अनंत कुडाळकर, पोलीस कॉन्स्टेबल ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने केली। पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे। तसेच विशेष पथकाकडून सांगली व मिरज शहरातील संशयित पानटपऱ्यांची तपासणी करण्यात आलेली आहे। तरी यापुढे देखील विशेष पथकामार्फत सांगली जिल्ह्यात संशयित पानटपऱ्या चेक करून संशयित मुद्देमाल मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करीत आहोत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने दिली आहे।